पिताजी सब। आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मंजन्मंतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधु साधु साधु. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत, ईश्वर आहे का, आत्मा आहे का, ईश्वर आणि भगवान आहेत का, किंवा आत्मा भगवान आहे का, का पुनर्जन्म होतो का, अशा वेगवेगळ्या या प्रश्नावर आपण या ठिकाणी दृष्टांत टाकत आहोत. आपण जे 2 दिवसापासून या ठिकाणी हे विषय पाहत आहोत, यामध्ये आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळे उदाहरण घेऊन जो जन्माचे या ठिकाणी आपण प्रकारसुद्धा या ठिकाणी
बघितलेले आहेत की जे मातापित्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर मातापिता त्यानंतर एका जीवाचा जन्म होतो, परंतु मातापिता नसताना सुद्धा या ठिकाणी एका जीवाचा सुद्धा जन्म मात्र होतो. याचं आपण विश्लेषण सुद्धा पाहिलेलं आहे, वेगवेगळे उदाहरण सुद्धा या ठिकाणी पाहिलेले आहेत. तद्वतच या ठिकाणी 2500 वर्षापूर्वी तथागत भगवंतांनी आम्हाला या ठिकाणी जे विज्ञान सांगितलेलं आहे तेच विज्ञान या ठिकाणी जे आहे या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण काल कुठपर्यंत आलो होतो मग बोला. बरोबर आहे, हां अगदी बरोबर आहे ताई. आपण इथपर्यंत आलो होतो की आपण जन्माचं तर पाहिलेलं आहे, ज्या बीज स्वरूपातून जे आहे की या अन्न ग्रहण केल्यानंतर जे ब्लड तयार होतं आणि ब्लड तयार झाल्यानंतर त्या पूर्ण शरीरामध्ये वाहतं आणि मग जे आहे वेगवेगळ्या जे टप्पे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत जन्माचे प्रकार तर आपण पाहिलेले आहेत, परंतु आता आपल्याला पाहायचं आहे की आपण आलो कुठून तर हे पाहिलेलं आहे, परंतु आता काय प्रश्न उडलेला आहे की आपण जाणार कुठे. मग मृत्यूनंतर या शरीराचं नेमकं काय आहे, मृत्यू झाल्यानंतर या शरीराचं काय होतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की जे हा सफर आपला या ठिकाणी सुरू झालेला आहे जन्म झाल्यानंतर तो आता कुठे संपतो. एक वेळ या ठिकाणी अशी येते की मृत्यूला सुद्धा आपल्याला या ठिकाणी सामोरे जावं लागतं आणि म्हणून तथागताने या ठिकाणी सांगितलेलं आहे की जन्म तिथे मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू झाल्यावर नेमकं आपलं काय होतं, तर मला या ठिकाणी म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आपल्याला जाळलं किंवा पुरलं जातं किंवा जातात किंवा पुरतात. मग पुन्हा पुन्हा या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की पुन्हा मृत्यूनंतर काय होतं. पुन्हा मृत्यू पावल्यानंतर जे जाळण्याची प्रक्रिया किंवा पुरण्याची जी प्रक्रिया आहे या मृत्यूनंतर पुन्हा या शरीराचं काय, असा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर मृत्यूनंतर शरीराचे करायचे काय, तर त्या शरीराला आपण दफन करतो, जाळतो किंवा मातीमध्ये पुरतो किंवा गाडल्या जाते. तर तथागताने आम्हाला या धम्मामध्ये जे 4 तत्व सांगितलेले आहेत, हे 4 तत्वामध्ये हे शरीर कशा पद्धतीनं विलीन होतं. 4 तत्वातूनच आपली काय आहे जन्म सुद्धा 4 तत्वाचा आपण या ठिकाणी 2 दिवसापासून तेच पाहत आहोत की जन्म कशा पद्धतीचा होतो. आणि काल तर आपण विश्लेषण सगळं पाहिलेलं आहे. आपण शेतामधले सुद्धा पाठीमागच्या आमच्या माता या ठिकाणी जाऊन आलेल्या आहेत, बी पेरून आलेल्या आहेत. तर इथपर्यंत आपण या ठिकाणी गेलेलो होतो. अर्थातच आपली उत्पत्ती कशी होती, आपला जन्म कसा होतो हे आपण कालपासून पाहिलेलं आहे. आणि आज मात्र आपण या ठिकाणी घेणार आहोत या मृत्यूनंतर नेमकं शरीराचं काय होतं. तर जे 4 तत्व सांगितलेले आहेत या 4 तत्वामध्ये हे शरीर कसं विलीन होतं किंवा कसं मिळतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर समीर म्हटलं म्हणजे हवा. हवा जी आहे ही मानव प्राणी ऑक्सिजनवर अवलंबून आहे. मानव प्राणी कशावर अवलंबून आहे, श्वासोश्वासावर अवलंबून आहे किंवा ऑक्सिजनवर अवलंबून आहे. आता ऑक्सिजनच नसेल तर त्या माणसाला कृत्रिम ऑक्सिजन लावण्याची एक प्रक्रिया म्हणजे दवाखान्यामध्ये आहे. कृत्रिम ऑक्सिजन आहे किंवा त्याला व्हेंटिलेटर सुद्धा आपण म्हणतो. ही ऑक्सिजन म्हणजे काय आहे, तर ही ऑक्सिजन म्हटलं म्हणजे सुद्धा एक प्रकारची हवाच आहे. तर हवा चालत होती म्हणजे ऑक्सिजन घेत होतो. ती हवा मृत्यूनंतर हवेमध्ये विलीन झाली, मिळाली आहे, मिक्स झालेली आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी म्हणतो अरे श्वास तर या ठिकाणी थांबलेला आहे, श्वासच या ठिकाणी बंद झालेला आहे, कारण ती जे ऑक्सिजन आहे किंवा ती जी हवा आहे ती हवेमध्ये काय झालेली आहे, विलीन झालेली आहे किंवा मिक्स झालेली आहे. समीर म्हणजे हवाचा हा मुद्दा आपल्याला लक्षात आलेला आहे. पावक म्हणजे अग्नी. आता अग्नी जो आहे, अग्नीचं रूप जे आहे या शरीरापासून वेगळं झालं म्हणजे जे शरीर आहे आपले शरीर या ठिकाणी थंड होते, थंडगार झालेले म्हणजे अग्नीमध्ये अग्नी मिक्स झालेला आहे, मिळालेला आहे किंवा विलीन झालेला आहे. आता आपण एखाद्या व्यक्तीला जी समीप वेळ आलेली असते त्यावेळेस आपण शरीराला सुद्धा हात लावून पाहतो, त्याच्या नाडीला सुद्धा हात लावून पाहतो आणि लागलीच मग शरीराला ज्यावेळेस हात लावून पाहतो त्यावेळेस आपल्याला असं जाणवतं अरे रे रे हे शरीर तर आता थंडगार झालेलं आहे, असे आपले उद्गार या ठिकाणी निघतात.
आता तर हे बॉडी जे आहे, हे शरीर जे आहे कसं झालेलं आहे, तर थंड झालेलं आहे, थंडगार झालेलं आहे. आणि मग या जळाल्यानंतर अग्निरूपाने हे शरीर अग्नीचा भाग जो आहे त्या ठिकाणी निघून जातो, कारण शरीर थंड होतं. आता जे आपण आपलं शरीर जर पाहिलं तर आपल्याला गरम लागतं, परंतु मृत्यूनंतर हे शरीर कसं होतं, थंडगार होतं. आणि आपल्या मुखातून शब्द निघतात की आता तर हा थंडगार झालेला आहे, कारण तो अग्नीचा भाग कशामध्ये विलीन झाला, तर तो अग्नीमध्ये विलीन झालेला आहे. तिसरा या ठिकाणी मुद्दा आहे जल म्हणजे पाणी, त्याला आपण अमृत सुद्धा म्हणतो. तर हे पाणी जे आहे, अग्नी दिल्याने या ठिकाणी जे बाष्प पाण्यामध्ये विलीन होतं. हे बाष्प कसं तयार होतं हे सुद्धा आपण उदाहरण देऊन मागच्या पाठामध्ये आपण सांगितलेलं आहे. तर पाण्याचा भाग जो आहे तो पाण्यामध्ये काय होतो, विलीन होतो. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे क्षितिज किंवा पृथ्वी किंवा मातीचा भाग. मातीमध्ये जे शरीर आहे, आता मातीमध्ये जे काय शरीर राहिलं, 3 जे तत्व आहेत ते 3 मध्ये विलीन झालेले आहेत. आता चौथं तत्व उरलेलं आहे ते म्हणजे क्षितिज किंवा माती. तर मातीमध्ये जे शरीर आहे, मांस, हड्ड्या, हाडे हे मातीमध्ये आपल्याला दिसून येतात. काही दिवसाने जर आपण पाहिलं तर त्या हाड्या ज्या असतात ना, त्या हाडाची सुद्धा माती होऊन जाते, म्हणजे तो भाग मातीमध्ये काय होतो, विलीन होतो किंवा मिक्स होतो. हे हाडे हे मातीमध्ये अर्थातच राख होऊन मातीमध्ये विलीन होतात किंवा मिक्स होतात. आणि अशा पद्धतीने या 4 तत्वामधूनच आपली उत्पत्ती झालेली आहे, किंवा 4 तत्व से निकल कर या 4 तत्वातच आपण विलीन होणार आहोत. मग या ठिकाणी आम्हाला कुठे आत्मा दिसून आला का, कुठे वरती स्वर्ग दिसून आला का, कुठे काही अप्सरा दिसून आल्या का, नाही. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण एवढं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर आत्मा नावाची चीज आम्हाला या ठिकाणी कुठेही दिसून आलेली नाही. केवळ हे 4 तत्वच आपला हा जीव निर्माण करतात, आणि 4 तत्वातूनच आपल्याला या ठिकाणी विलीन सुद्धा व्हायचं आहे. आणि मग आता या ठिकाणी पुन्हा प्रश्न पडायला हवा की मी कोण आहे. मी मानव रूपामध्ये आल्यानंतर माझे आपले नाव काय आहे. त्यावेळेस तर आपलं नावच नसतं ना, असतं का नाव काहीतरी, नाही. XYZ जेव्हा मी आपल्या मातापित्याच्या या रक्तामध्ये ब्लडमध्ये किंवा या ब्लड रूपामध्ये होते त्यावेळी माझे नाव XYZ होतं. ब्लड रूपामध्ये ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस आपलं मात्र नाव अस्तित्वात नव्हतं. कविता, आमच्या छायाताई किंवा असे काही वेगवेगळे ह्या नाव असे आपल्याला दिलेले नव्हते. तर आता माझे हे रूप काय आहे, तर आता माझे हे रूप बदलत आहे. माझा सफर या ठिकाणी सुरू झालेला आहे. ज्यावेळेस आपण बीज रूपामध्ये होतो किंवा बीज रूपामधून आपण फसल रूपामध्ये आलेलो आहोत. फसल रूपामधून आपण भोजन म्हणजेच अन्न, या अन्न रूपामध्ये आलेलो आहोत. या अन्न रूपामधून आपण रक्त म्हणजे ब्लड रूपामध्ये आलेलो आहोत. या रक्तामधून आपण मातापिता म्हणजे मातेच्या अंडोजमध्ये आणि पित्याच्या शुक्राणूमध्ये या मातापित्याच्या मिलनानंतर एक जयघोट या ठिकाणी निर्माण होतो, आणि ते या ठिकाणी आकार घेतो. आणि मग मी त्या मातेच्या गर्भामध्ये एक अर्भक म्हणून उत्पन्न होतो. आणि हा अर्भक जो आहे 9 महिने 9 दिवस तो गुण रूपामध्ये असतो, आणि त्याच्यामध्ये त्या जन्मापर्यंत काय होतात, मग बदल होतात. आणि मग हे कुणी 9 महिने घेतो, कुणी 7 महिने घेतं, किंवा कुणी 9 महिने 9 दिवस सुद्धा घेतं. आणि मग हे भ्रूण रूप जे आहे हे निर्माण झाल्यानंतर त्याचा जन्म या ठिकाणी होतो. या अशा पद्धतीने हे जी 4 तत्व आहेत, ज्या 4 तत्वापासूनच आपण बिखरलेले आहोत किंवा वेगवेगळे झालेले आहोत, आणि मी या ठिकाणी यामध्ये मिळून जाईल किंवा यामध्येच आपल्याला काय व्हायचं आहे, तर मिक्स व्हायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाण्याचं आणखी विश्लेषण जर घ्यायचं असेल, म्हणजे पाण्याचं स्वरूप जर घ्यायचं असेल, किंवा आपला जो शरीराचा भाग आहे तो पाण्यामध्ये कसा मिक्स होतो, एक उदाहरण घेऊन आपण स्पष्टीकरण देऊयात. आता आपल्याला पसीना आलेला आहे, त्या पसीनाचा एक थेंब घ्यायचा आहे आपल्याला, आणि एक ग्लासभर किंवा एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे. आपल्या पसीनाचा एक थेंब त्या ग्लासभर किंवा लोटाभर पाण्यामध्ये आपल्या पसीनाचा एक थेंब टाकायचा, तो त्या ग्लासामध्ये लागलीच मिक्स होईल.
आणि त्याच्यामधून मग आपल्याला ओळखता येतं का नेमकं आपलं पाणी कोणतं आहे? ओळखता येतं का? नाही. आणि मग त्या 4 तत्वामध्ये विलीन झाल्यानंतर नेमकं आपलं तत्व कोणतं आहे हे सुद्धा ओळखायला येत नाही. आणि मग हे असा जर प्रयोग आपण केला तर आपल्याला आपलं पाणी कोणतं आहे ते ओळखायला येणार नाही, किंवा माझे जे पाणी कोणते आहे हे दिसणार सुद्धा नाही. आपण जर डोळ्यानं पाहिलं तर दिसणार सुद्धा नाही, किंवा दाखवता सुद्धा येणार नाही, किंवा म्हणता सुद्धा आपल्याला येणार नाही. आणि म्हणून मग अस्सलमध्ये आपण नेमकं कोण आहोत? अस्सलमध्ये आपण नेमकं कोण आहोत? मी कोण आहे? मग मी माती आहे का? मी हवा आहे का? मी अग्नी म्हणजे उष्णता आहे का? का मी पाणी आहे? तर हे 4 तत्व मूळ रूपात आहे आणि या मूळ तत्वातच या ठिकाणी काय होतात? विलीन होतात किंवा मिळत असतात. जो विचार या ठिकाणी उत्पन्न होतो, तो विचार कुठे उत्पन्न होतो? तर चित्तामध्ये. तो विचार कुठे उत्पन्न होतो? तर मनामध्ये. आणि म्हणून या चित्तामध्ये, या मनामध्ये चांगले अथवा वाईट विचार काय होतात? उत्पन्न होतात. आपण एक दुसऱ्याचे या चित्तातूनच एक दुसऱ्याचे काय निर्माण होतो? मित्र किंवा शत्रू. ज्या चित्तामध्ये, ज्या मनामध्ये हे विचाराचे भाव उत्पन्न होतात, मनामध्ये शरीराचा काही याच्यामध्ये रोल नाही, मनामध्ये जे जे भाव या ठिकाणी उत्पन्न होतात त्यातूनच आपण इतरांचे मित्र शत्रू बनत असतो. जशी सोच असेल तशा पद्धतीचे विचार सुद्धा या ठिकाणी निर्माण होतात. ज्या पद्धतीची आपण सोच, म्हणजे आपली सोच जशी असेल तशा पद्धतीचा आपण या ठिकाणी काय करतो? विचार करतो. आणि तशा पद्धतीनेच मग आपण वागतो, बोलतो आणि चालतो सुद्धा. चांगले अथवा वाईट विचार जे आहेत आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्येच उत्पन्न होत असतात. शेवटी आपणास या जीवनाचा सफर करून याच मातीमध्ये मिक्स व्हावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला नेमके कोणते विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न करायचे आहेत, कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे, कसं चालायचं आहे, तर हाच जो काय आहे, हाच श्रेष्ठ असा हा जन्म आहे. या जन्मामध्येच आपला सफर आपण कशा पद्धतीनं करायचा हे आपण आपलं या ठिकाणी ठरवायचं आहे. कारण शेवट जे आहे, या शेवटचा जो सफर आहे, आपल्या जीवनाचा सफर करून याच मातीमध्ये आपल्याला काय व्हावं लागणार आहे? विलीन व्हावं लागणार आहे, मिक्स व्हावं लागणार आहे. आणि म्हणून मी वरतून किंवा या ब्रह्मातून आलो नाही. मग वरतून या ठिकाणी आपली उत्पत्ती झाली का? किंवा वरून कुणाला जन्म दिला का? नाही. किंवा ब्रह्माच्या मुखातून कुणाचा जन्म झालेला आपल्याला आढळून आला का? नाही. म्हणजे ऊपरवाले सुद्धा यहाँ पे भेजा नहीं, किंवा ऊपरवाले की सुद्धा या ठिकाणी मेहरबानी सुद्धा नाही. आत्मा परमात्मा. मग आत्मा आणि परमात्मा नेमका कोण आहे? कुणी आहे का? कुणी दिसून आलं का आपल्याला? 3 दिवसापासून आपण पाहतो आहोत. आत्मा आणि परमात्मा नावाच्या काही इथे आढळून आलं का आपल्याला? तर नाही आलेला आहे. आत्मा आणि परमात्मा हा अंश सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला नाही. आणि मग या ठिकाणी असं म्हटलं जातं कि ऊपर जब सब हिसाब किताब होता है, ऊपर क्या होता है? सब हिसाब किताब होता है. तो वरी काही हिसाब किताब होणार आहे का? नाही. सगळं खालीच आपल्याला व्हायचं आहे आणि खालीच आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. वरती काही सुद्धा स्वर्ग आणि नरक दिसून आलं का? नाही. वरी हिसाब किताबही दिसून आलेला नाही आणि स्वर्ग आणि नरक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं नाही. मग आपण जे काही कर्म करतो, आपल्या या कर्माचे फळ मात्र आपल्याला या ठिकाणी ताबडतोब मिळतं मात्र नक्की. वाईट जे कुकर्म आहेत त्याचं फळ हे आपल्याला चाखण्यासाठी कडू असं असतं किंवा वाईट असतं. आणि चांगल्या अर्थातच शुभ कर्माचे फळ कसं असतं? मग गोड असं असतं. या ठिकाणी आत्मा परमात्मा या दोन्हीही नाहीत हे या ठिकाणी आपण सिद्ध झालेलं आहे. ईश्वर, देव, अल्लाह हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून आलेले नाहीत, हे सुद्धा या ठिकाणी आपण सिद्ध झालेलं आहे. ईश्वर जर असता, जर देवच असला असता किंवा ईश्वरच जर असला असता तर त्याने ही दुनियाच कशी केली असती? सुंदर आणि छान बनवली असती ना. कारण ईश्वर आणि देव कुणाला वेदना आणि दुःख देत नसतो. बरोबर आहे का? ईश्वर आणि देव कुणाला वेदना देईल का? नाही ना. त्याला सगळे लेकरं समान आहेत ईश्वराला आणि देवाला. आणि म्हणून हा ईश्वर असला असता तर त्याने ही दुनिया कशी बनवली असती? मग सुंदर आणि छान बनवली असती. आणि हा ईश्वरच जर असला असता
तर त्या ईश्वराला थोडीशी लाज किंवा शर्म सुद्धा वाटली असती. का वाटली असती? तर 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात आणि त्या मुलीचे जे काळजी घेणारा हा ईश्वर जो आहे किंवा हा ब्रह्मा जो आहे किंवा त्या ठिकाणचा जो पुजारी आहे, याला हे कृत्य का दिसू नये? जर ब्रह्मच असेल, जर ईश्वरच असेल, जर देवच असेल, तर त्याला ह्या बाबी का दिसू नयेत? असे जे पुजारी आहेत, हे पुजारीचे सुद्धा आपण या ठिकाणी बरेच असे कृत्य पाहिलेले आहेत की त्यांना 5 वर्षाची मुलगी कळत नाही, 6 वर्षाची मुलगी कळत नाही, 8 वर्षाची मुलगी सुद्धा कळत नाही. केवळ त्यांनी काय घातलेलं असतं तर छोला पहनलेला असतो आणि अशा पद्धतीचे कुकर्म मात्र त्या पुजाऱ्याच्या हाताने सुद्धा होतात. एक मागे आपण एक घटना ऐकलेली आहे की 8 वर्षाच्या मुलीवर सतत 8 दिवस या ठिकाणी कुकर्म केलेले आहेत. मग सगळ्यात पूजा अर्चा करणारी आणि देवाची भक्ती कोण असते? महिलाच असते ना. पुरुष कुणी असतं का? नाही, महिलाच असते. पुरुषाला सुद्धा देवळामध्ये मंदिरामध्ये नेणारी सुद्धा महिलाच असते आणि महिला ही ईश्वराची, देवाची, अल्लाची जास्त काय असते? भक्ती असते, अर्थातच भक्त असते. ती देव धर्म आणि पूजा अर्चा, उपवास तपास, देवाला भोग चढवणं, अशा वेगवेगळ्या काय करते? ती पूजा करते. मग या ईश्वराला त्या महिलेची इतकी सुद्धा किव येऊ नये का? यायला पाहिजे ना. एवढे उपवास तपास करते, एवढी पूजा अर्चा करते, एवढं देवदेव करते, एवढी देवाला भोग चढवते आणि मग त्या ईश्वराला त्या महिलेची किव यायला पाहिजे ना. त्या ईश्वराला महिलेची किव नाही आली. या ब्राह्मणी व्यवस्थेने या महिलावर कितीतरी या ठिकाणी अत्याचार आणि अत्याचार केलेले आहेत. लोखंडाच्या बेड्यातून, या लोखंडाच्या बेड्या आपल्याला घातलेल्या होत्या, म्हणजे आपल्यालाच नाही तर समस्त महिलांना या ठिकाणी लोखंडाच्या बेड्यामध्ये जखडलेलं होतं. तर या लोखंडाच्या बेड्यामध्ये आपल्याला जखडून टाकलेलं होतं. धन्य धन्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की समस्त या महिलांना या ठिकाणी त्या जोखडातून बाहेर काढलेलं आहे आणि पुरुषांच्या बरोबरीला समानतेचा अधिकार या ठिकाणी तुम्हा आम्हाला, अर्थातच या समस्त महिलांना या ठिकाणी काय केलेलं आहे? तर बहाल केलेला आहे. या गुलामगिरीच्या जोखडातून काढून समस्त पुरुष जातीच्या आणि समान रूपामध्ये आम्हाला या ठिकाणी बरोबरीला आणून ठेवलेलं आहे. अर्थातच जे हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं होतं, त्या हिंदू कोड बिलामध्ये समस्त महिलांच्या या ठिकाणी हक्क आणि अधिकार लिहिलेले होते, परंतु काही कारणावास्तव मात्र ते त्या ठिकाणी मान्य केलेले नाहीत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पद त्यांच्याकडे असताना त्या खुर्चीला सुद्धा त्यांनी लाथ मारली, कारण या महिलांचं हक्क आणि अधिकार त्यांना बहाल होत नाहीत. म्हणून त्यांनी या महिलांच्या उद्धानासाठी, या महिलांच्या समस्त महिलांना या समानतेवर आणण्यासाठी त्यांनी मात्र आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने याचा एकच सारांश या ठिकाणी निघतो की हे जे काही 4 तत्व आहेत एकत्र झाल्यावर पुन्हा जन्म होईल. आणि म्हणूनच हीच काय आहे तर हीच जीवनाची किंवा खरी सच्चाई आहे. ही काय आहे तर या जीवनाची ही खरी सच्चाई आहे. हीच निरंतर चालणारी एक अशी प्रक्रिया आहे आणि येथेच या ठिकाणी हे जीवनचक्र सुद्धा वारंवार सुरू राहणार आहे. यालाच आपण या ठिकाणी हे जीवनचक्र असं म्हणतात. एवढे मोठे जे डॉक्टरांचे डॉक्टर जरी म्हटलं तर कोण आहेत? मग तथागत सम्यक संघ बुद्ध आहेत. आणि म्हणून त्यांना आपण वारंवार असंच म्हणतो की भगवान बुद्धांना आपण या ठिकाणी वारंवार हे म्हणतो की वैज्ञानिको के वैज्ञानिक असं म्हणत असतो. ते यासाठीच, आणि तोच जो धम्म आहे, विज्ञानवादी धम्म, वैज्ञानिक पद्धतीचा धम्म, खराखुरा धम्म, जो जीवनाशी एक समरूप पद्धतीने जर आपण जीवन आणि तो धम्म आपण जर आचरणात आणला तर आपल्यासारखं सुखी या ठिकाणी कुणीही राहणार नाही. आणि तो धम्म आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56 मध्ये हा बहाल केलेला आहे. तद्वतच आपल्याला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला 22 प्रतिज्ञा सुद्धा दिलेल्या आहेत. त्यातली 3री प्रतिज्ञा कोणती आहे? बरोबर आहे, आमच्या शिलाताईने अगदी बरोबर सांगितलेलं आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आहे की मी गौरी आणि गणपती यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतलेला आहे याच्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. आणि मग गौरी आणि गणपती यांना मात्र मी देव मानणार नाही. ही 3री आमची
प्रतिज्ञा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा खराखुरा धम्म, हा विज्ञानवादी धम्म आम्हाला दिलेला आहे. आपण 3 दिवसापासून हे विज्ञान आणि तथागतांचा धम्म याची जोड आपण या ठिकाणी करून पाहिलेली आहे, तपासलेली आहे. कारण धम्मच आम्हाला काय सांगतो की आपल्या बुद्धिमत्तेला तपासून पहा, घासून पहा आणि खरं पटलं तरच तुम्ही ते घ्या. तर तथागत भगवान बुद्धाचा धम्म काय आहे? मग विज्ञानावर आधारित आहे. आणि म्हणून मी गौरी आणि गणपती यांना मात्र देव मानणार नाही, त्याची मात्र मी उपासना करणार नाही. हा खराखुरा धम्म मात्र मी मानेल आणि त्याची मात्र मी उपासना करेल आणि त्याच्या आचरणानुसार माझं वर्तन मी करेल आणि माझं जीवन मी कसं पद्धतीने पुढे आणेल, आनंदमय सुखमय अशा पद्धतीने या ठिकाणी माझं जीवन व्यतीत करेल. अशाच पद्धतीचे हे 4 तत्व आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी कोणताही आत्मा दिसून नाही आलेला आहे आणि काही सुद्धा दिसून आले नाही. केवळ 4 तत्वातूनच आपला जन्म होतो आणि 4 तत्वातच आपलं काय होतं, मग विलीन होत असतं. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.